श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई जयंत आपटे महाराज लिखित पहिलं तो गे काऊ कोकत आहे याचं वाचन करत आहोत. आज आपण मनाची मर्यादा याबद्दल वाचूया. पान नंबर 17. मनाची मर्यादा. म्हणून हा संवाद जणू काही जीव व मन यांच्यामध्ये चाललेला आहे. म्हणजे हा सर्व योग आतमध्येच आहे. तो बाहेर कावळ्याच्या रूपाने शोधायला जाणाऱ्यांची फसगतच करेल यात शंका नाही. मन या अपरिचित पाहुण्यांना बघू शकत नसल्यामुळे माऊली त्याला आमिष दाखवूनही असे एकदाही विचारत नाही की पाहुणे दिसतात कसे ते सांग. माऊलींना मनाची झेप माहीत आहे. आज्ञाचक्र हे त्याचे कुंपण आहे. त्या पलीकडे त्याची म्हणजे मनाची धाव जाऊ शकत नाही. परंतु ते या प्रवासाच्या वाटेवरच्या खुणा नक्कीच सांगू शकते. आता म्हणजे पलीकडच्या तीरापर्यंत हे मन पोहोचलेच. हा पलीकडच्या तीराचे वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराज अनेक वेळा करतात. जसे पहिलं गोलाट मंडळ त्रिकुटा वेगळा तो, पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराहारी. पहिलं म्हणजे हे पश्चिम मार्गाचे वर्णन आहे. त्रिकुट, श्रीहाट, गोलाट ही पश्चिम मार्गावरची चक्रे आहेत. म्हणजे ही ऐल तीरावरची बात नाही. माऊली पश्चिम मार्गाची गोष्ट करतायत. पश्चिम मार्गामध्ये सुषुप्नेत जणू काही कुंडलिनी शक्तीबरोबर प्रवेश करण्यापूर्वी तो जीव खात्री करून घेतोय की खरेच आपण पंढरीरायांना बघणार आहोत का. जोपर्यंत पहिलं तीरापर्यंत म्हणजे आज्ञाचक्रापर्यंत मन कार्यरत आहे तोपर्यंत त्याला शंका येणारच व तो जीवही शंकेखोरच राहणार. त्यामुळे माऊली मनाला विचारच राहतात. कावळा हा अत्यंत लोभी पक्षी आहे. तसेच तो हुशार व सावध देखील आहे. मन हे असेच लोभी व स्वार्थी असते. जोपर्यंत त्याला काही ना काही फायदा दिसतो तोपर्यंत ते त्या बाजूला जात असते. म्हणून ते मनाला निरनिराळी आमिषे दाखवितात. पहिलं तीरावर आलेले मन हे तम व रजोगुणाहून बरेचसे तुटलेले असते. तमोगुण तर पूर्णपणे नाहीसा झालेला असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये सत्वगुणी वासनांबद्दल ओढ असते. म्हणून ते त्या कावळ्याला फक्त सत्वगुणीच आमिष दाखवतात. कारण पहिलं तीरावर गेलेले मन हे सत्वगुणयुक्त वैरागी झालेले असते. मात्र सत्वगुणी वासना अजूनही त्याच्या ठिकाणी शिल्लक असतात. सात्विक अहंकाराचे लक्षण. एक साधक होता. त्याचा एक अत्यंत जवळचा मित्र होता. तो साधक त्याला खूप जवळून ओळखत होता व त्याची खात्री झाली होती की आपण ज्या मार्गावर चाललो आहोत त्याच मार्गावर मित्रालाही न्यावे. असा विचार करून तो मित्राला आपल्या सद्गुरूंकडे घेऊन गेला. बराच वेळ गुरूंपाशी बसल्यावर साधकाने त्यांना सांगितले की तू विचार अनुग्रहाबद्दल. परंतु मित्राने त्याबद्दल एकही शब्द न बोलता सर्व प्रापंचिक अडचणी विचारल्या व तो बाहेर पडला. साधकाला समजेना हा असे काय करतोय. परंतु एक गोष्ट खरी की आपल्या मनात कितीही सत्वगुणी इच्छा असली तरी ती पूर्ण होईलच असे नाही. मी माझ्या मित्रासाठी किती चांगले करतो हा अहंकार समाधान व आनंदाच्या रूपाने शिल्लक असतोच. पहिल्या तीरावर आलेले हे मन हे अशा सत्वगुणांनी भरलेले असते. जगाच्या कल्याणा आपुलीच विभूती अशी त्याची ठाम समजूत असते. शिवाय हा अहंकार नसून फक्त आनंद आहे अशी मल्लीनाथी देखील ते मन करत असते. अशा कावळ्याला आमिष दाखवताना माऊली फार मोठी युक्ती वापरतात. कारण सत्वगुणी मनाजवळ एक मोठा गुण असतो तो म्हणजे वैराग्य. हे वैराग्य टिकणारे असते. एवढेच नाही तर त्या मनाला भगवंताची ओढ लागलेली असते. ह्या गोष्टी लक्षात घेऊन आमिष दाखवायला हवे. ते शांतही झालेले असते. ते मन भलती चलती आमिषे स्वीकारण्यास देखील नाही हेही त्यांना पक्के ठाऊक आहे. असे पहिलं तीराला आलेले मन हे वैरागी बनलेले असते.
कोकताहीचा अर्थ. अभंगाच्या सुरुवातीला श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काऊक कोकत आहे. काकतंत्रात सांगितल्याप्रमाणे हे कावळे एकूण 16 प्रकारचे आवाज करतात. आपण ऐकलं असेल किंवा का को कोक असे को को इत्यादी निरनिराळे आवाज ते काढतात. त्यांच्या प्रत्येक ओरडण्याचा अर्थ निराळा असतो, संकेत निराळे असतात. माऊली म्हणतात, काऊ कोकत आहे म्हणजे कावळा कोक कोक असा आवाज काढतोय. याचा अर्थ कोणीतरी फार मोठे पाहुणे घराकडे येणार आहेत. ते पाहुणे एवढे मोठे आहेत की त्यांच्या अधिकार कावळ्याला सांगता येणे शक्य नाही. पाहुणे देखील अनेक प्रकारचे येऊ शकतात, आवडते नावडते, दूरचे जवळचे, अनेक तऱ्हा. परंतु पश्चिम द्वारातून येणारे पाहुणे हे एकच आहेत, कारण तिथे फक्त श्री भगवंत सोडले तर कुणाचेच राज्य नाही. त्यामुळे तिथून येणारे पाहुणे म्हणजे स्वतः भगवंतच आहेत. त्यांना पाहणे मनाला शक्य नाही. म्हणून माऊली मनाला त्यांचे वर्णन न विचारता फक्त खुणा विचारत आहेत. ते म्हणतात, शकूनगे माये सांगत आहे. भगवंत येणार यांच्या इतका महत्त्वाचा आणि उत्तम शकून दुसरा कुठलाच नाही. शकून आणि अपशकून यांच्या इतका आवडता विषय ज्यांना नाही असेही बरेच लोक असतात. अंधश्रद्धा, काही खुळचट कल्पना यातूनच या दोघांचा जन्म होतो. साधे उदाहरण घ्या. परीक्षेला जाताना विद्यार्थी मंडळी रोज एकच लकी ड्रेस घालून जातात, परंतु तोच ड्रेस घालूनही सर्व विषयात चांगले गुण मिळत नाहीत व मग त्यांना कळतच नाही असे काय झाले. ते मूळ विश्वास कपड्यावर ठेवायचा का भगवंतांवर घालून हे घोटाळे तयार होतात. कशाचा तरी कशाशी बाधाने संबंध जोडून त्याला शकून व अपशकून म्हणणे म्हणजेच अंधश्रद्धा. असे अनेक शकुनांचे प्रकार समाजात प्रचलित आहेत, परंतु निसर्गाकडून येणाऱ्या सूचना शकून व अपशकून सांगू शकतात. मात्र त्या ग्रहण करण्याची मनाची ताकद माणूस कलियुगात कधीच गमावून बसलाच या शंका नाही. शकून म्हणजे साधन खुणा. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेले शकून या कृपा योगामार्गावरील साधना मार्गावरील खुणा आहेत. ते शक्तीने घडवून आणलेले बदल आहेत. ते शकून म्हणजे मनामध्ये झालेले परिवर्तन आहे. कृपायोग मार्गावर जात असताना अंतःकरणात उत्पन्न झालेला सत्वभाव व त्याचबरोबरचे प्रेम याला ते शकून म्हणतायत. मनाला ते विनवित आहेत की हे मना, आपला अहंकार टाकून देऊन तू हे शकून म्हणजे तुझ्यामध्ये उत्पन्न झालेल्या भगवत प्रेमाचे वर्णन मला सांग. त्यासाठी ते मनाला माय म्हणूनही संबोधतात. माय ही कधी आपल्या मुलाशी खोटे चुकीचे बोलत नाही. नव्हे, तिने तसे बोलू नये हा एक अलिखित नियम आहे. म्हणून ते माय असे संबोधतात. माये म्हणजे मायेने, प्रेमाने असाही अर्थ आहे. माये म्हणजे मायेमुळे, मन हीच माया देखील आहे असे माऊली म्हणतात. अशा या सत्वगुणी मनाला भगवंत भेटतील का याचा शकून म्हणजे शुभखुणा माऊली विचारत आहेत. या मनाला माऊली कावळ्याची उपमा देतात. त्याला ते चिमणी, मोर, भारद्वाज म्हणत नाहीत. या मनाला कावळ्याचीच उपमा द्यायला 4 कारणे आहेत. पहिले कारण मन कसे आहे तर माऊली म्हणतात, जे इंद्रिया आणि बुद्धी माधारी संधी रजोगुणाच्या खांदी